हे अशा प्रकारे घुंगरू लावला, त्यामुळे हा गुच्छाकल फेकून दिलेला आहे याच्यात. अरे स्टँड आहे, स्टँड अशा प्रकारे, आणि आपण हा गुच्छाकल ह्या तलावातनी फेकून दिला. आता बघूया घुंगरू जसा वाजन आपला तसं आपण इथं येऊया आणि हा काटा गुंडाळूया. मालूमच पडेल आपल्याला. चिकन आणलेलं आहे, चिकनची भाजी बनवूया ह्या जंगलामध्ये. तर आपण तयारी करून ठेवलेली आहे. हे आपण आणलेलं आहे 3 पाव चिकन. याला पहिले आपण चांगल्या मस्त तऱ्हेनं धुवून टाकूया. पहिले मस्तपैकी याला धुवून टाकूया पहिले. मित्रांनो कशी बनवतो मी लिहूया मित्रांनो. मस्तपैकी सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्ही तेल टाकून द्या. तेल टाकल्यानंतर मित्रांनो हे कांदे, ठीक आहे मित्रांनो. हे आजूबाजूने जे मी हे बॅग हे डबके ठेवली आहे, ते हवा लागत आहे आपला गॅसला, म्हणून. त्याच्यानंतर मित्रांनो हे जे आहे टमाटर, जे आपण टमाटर कापले होते ते टमाटर जो हा मसाला तुम्हाला हा दिसतोय मित्रांनो, हा मसाला आम्ही ना घरून बनवून आणलेला आहे मित्रांनो. आपले हे आहे आलं, हे लाल मिरची 5 तुकडे, हे खडा मसाला थोडासा, हे लसूण आहे मित्रांनो, हे कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आणि थोडंसं तिखट. याला आपण ह्या गोट्यामध्ये पहिले अगोदर कुटून घेऊया. एक करून सण्या कुटून घेऊया, असं थोडं टाकून सण्या. नंतर हे लाल मिरची टाकून देऊया याच्यात. हे लसूण टाकून देऊया. हे सर्वचं सर्व टाकून देऊया आपण. एक कट्टे बारीक करून घेऊया. फायनली आपला कुटून झालेला आहे मसाला पूर्ण. आता याच्यामध्ये काढून घेऊया. आता त्याच्यानंतर मित्रांनो खूपच जबरदस्त टेस्ट येते मित्रांनो ह्या मसाल्यानं. पाट्यावरच्या मसाल्याचा जो कुटून आणलेला मसाला आहे मित्रांनो, हा घोट्यावर एक नंबर टेस्ट येते मित्रांनो. तुम्ही एकदा मित्रांनो हे हवा असल्या कारणानं हे जसं थोडीशी हळद टाकूया याच्यात, ठीक आहे. थोडंसं मित्रांनो नमक टाकूया चवीनुसार. नमक नंतर बी टाकू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आपण धनिया पावडर, मित्रांनो हे गरम मसाला, और कम कर लो, ये देखो इनका पूरा कम करना पड़ेगा. तर आपण मित्रांनो याच्यामध्ये सगळे मसाले टाकून दिले, थोडासा असा उकडायला ठेवून दिला. तर मित्रांनो आपण याच्यामध्ये टाकूया चिकन. याला मस्तपैकी असं खालवर करून घेऊया मित्रांनो आपण पद्धतशीर. एक वेळा मित्रांनो तुम्ही जरूर ट्राय करा मित्रांनो, ज्या पद्धतीने मी बनवत आहे, आणि थोडासा फरक तुम्हाला माहीतच पडेल. पाणी टाकूया कारण आपल्याला याला थोडासा उकळू द्यावा लागेल. तुम्हाला अगर जास्त मसाल्याची आवडत असेल तर पाणी कमी टाका, पण मला पाणी हवं होतं म्हणून मी पाणी टाकलेलं आहे. तर मित्रांनो याला आपण असं मस्तपैकी खालवर असं पाणी टाकून दिलेलं आहे. याच्यात सोबत खावायची असेल किंवा रोटीसोबत खावायची असेल तर मित्रांनो एक नंबर भाजी अशी आपली बनलेली आहे मित्रांनो. अजून बनायची आहे सध्या तरी. थोडंसं पाणी मी अजून ओतत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये हा थोडासा कोथिंबीर टाकून देत आहे याच्यात.
ठीक आहे. कोथिंबीर टाकल्याच्यानंतर मित्रांनो आपण याला 5 मिनटासाठी याला उकळायला ठेवून देतो आहे आपण याला. तर फायनली मित्रांनो आपले 5 मिनटं झाले आहे आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. ही मस्तपैकी उकळी आलेली आहे याला. आणि चमचा कुठं आहे रे? तर मस्तपैकी उकळी आली आहे मित्रांनो याला. भाजीचा रस्साही मस्त बनलेला आहे मित्रांनो. आणि भाजी आपली रेडी झालेली आहे. आपण तोपर्यंत रस्सा टेस्ट करूया मित्रांनो. मित्रांनो आपण रस्सा टेस्ट करूया. थोडासा 2 मिनटं अजून राहू द्या मित्रांनो आपण याला. आपली हे भाजी आता तयार झालेली आहे आणि आपण यामध्ये घेतलेली आहे. टेस्ट करून बघूया. तर मित्रांनो याची जे टेस्ट आहे मित्रांनो आपण बघूया. हे भातासोबतही मस्त लागते ना आणि पोळीसोबतही मस्त लागते मित्रांनो. तुम्ही एक वेळा ट्राय करून बघा ही अशी भाजी जशी मी बनवली तशी. आणि याची टेस्ट मित्रांनो अवश्य टेस्ट करा मित्रांनो. एकदम मित्रांनो तुम्ही कधी अशी टेस्ट कधी खाल्ली नसेल मित्रांनो. टकदार भाजी बनलेली आहे. केवढी मस्त भाजी बनलेली आहे. याच्यातनं मिरचीची कमी आहे. तिखट बी बरोबर झालेला आहे. आणि याच्यामध्ये जो मसाले आहे तो मसाले बी बरोबर मिळालेले आहे. आणि म्हणजे याच्यामध्ये काहीच कमतरता वाटत नाही आहे. तुम्हाला अशी मजा येईल की अशी भाजी बनवल्याच्यानंतर की तुम्ही म्हणशाल की बा काय भाजीची रेसिपी सांगितली. तुम्ही एकदा अवश्य ट्राय करा मित्रांनो. अशी भाजी बनवून जबरदस्त चिकनची भाजी बनते मित्रांनो.